पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सादर केलं विधेयक। विरोधकांच्या गदारोळामध्येच विधेयकावर आवाजी मतदान। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय। विधेयकावरच्या चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार। भाजपकडून वासुरी स्वराज, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचं सेलिब्रेशन। सौरव दास, आशुतोष रांकांचा डान्स करतानाचा व्हिडिओ आणि व्हायरल व्हिडिओ 5 स्टार हॉटेलमधील असल्याचा आरोप। विरोधकांचा सीजेपीवर निशाणा। एमपीएससी औषध निरीक्षक भरतीतही पेपरफुटीचा रोहित पवारांचा आरोप। नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवर पेपरफुटीचा आरोप। 12 लाखात पेपर फोडल्याची माहिती। अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी मात्र सगळे आरोप फेटाळले। औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीची तक्रार बनावट असल्याची माहिती। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून बनावट असल्याची माहिती। तक्रारदारानंच एमपीएससीला मेल करून तक्रार बनावट असल्याचं सांगितलं। संबंधितांची आज चौकशी। मुंबईमध्ये राहायचं की कुठे ते फडणवीसांच्या हातात नाहीये। शिक्षण मंत्री म्हणून मोदींच्या मनात फडणवीसांचं नाव आहे आणि ते त्या पदासाठी योग्य आहेत, संजय राऊतांचं विधान। आमदारांनी विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्व आमदारांना सल्ला। शासनाचं डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील। फडणवीसांचं निष्ठुर वक्तव्य। निधी कमी पडू देणार नसल्याचंही केलं आश्वासन। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर। पुढची सुनावणी 3 ऑगस्टला पार पडणार। काँग्रेस जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात डिजिटल आंदोलनाला सुरुवात। E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी। 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची सुद्धा मागणी। साखरेचा गोडवा महागला, दर 8 रुपयांनी वाढले। घर खर्चाचा ताळमेळ सुद्धा बिघडला। साखरेच्या दरात 15 दिवसात 8 रुपयांची वाढ। साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर। मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता अखेर मिटली। भातसा, मोडकसागर, तानसा धरण 100% भरलं। मध्य वैतरणा धरणातील जलसाठाही 86.56%। यंदा मुंबईमध्ये पाणी टंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात। नाशिक जिल्ह्यातील 13 ते 14 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग आजही कायम। धोक्याची पातळी ओलांडणारी गोदावरी पूर्वपदावर येण्यास सुरुवात। अमरावतीच्या धारणी तालुक्यात 4 आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। एकूण 143 विद्यार्थी बाधित। आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई। LGBTQ समाज हा आपलाच समाजाचा भाग आहे। त्यांना मानानं जगण्याचा अधिकार आहे। सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। LGBTQ समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं हे योग्य नाहीये, भागवतांचं वक्तव्य। अमेरिकेचे हल्ले थांबताच इराणचीही प्रतिहल्ल्यानं स्थगिती। इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवरील प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित। हल्ले थांबल्यानं तणाव सुद्धा निवळण्याची शक्यता।